एक रेसिपीज बनवली, लोकांना खूप आवडली आणि नंतर हळूहळू अशाच रेसिपीज बनवत गेली। नंतर माझी बॉम्बे डक रोल ही रेसिपी होती, ती एकदम व्हायरल गेली। 2-3 दिवसामध्ये माझी 10 मिलियनच्या वरती गेली ती व्हिडिओ। एक रेसिपी होती, एक व्हिडिओ होता जो अगदी म्हणजे लाखोंच्या पुढे बघितला गेला। तुमच्या अकाउंटवर फॉलोअर्स त्याचे रिफ्लेक्ट होण्यामध्ये पण निश्चित त्याचा चांगला परिणाम झाला असेल। ती रेसिपी कुठली, अगदी थोडक्यात आम्हाला रेसिपी विषयी सांगा। बोंबील, जे आपण कोळी भाषेत बोलतो बोंबील जे होते, ते लोक आपल्याला फॉलो करतात। आपण जी कृती करतो ती लोक सुद्धा करून बघतात, फक्त रेसिपी नाही, इतरही बाबतीत। म्हणजे तुमचं साडी नेसणं असेल किंवा इतर गोष्टी असतील, पारंपरिक साज तुम्ही परिधान करता, तर ह्या सगळ्या गोष्टींविषयीचे तुमचे काही निर्णय हे आधीच ठाम होतात का तुम्ही, की आपल्याला हे करायचं? नाही, आधीच नव्हतं ठरवलं, पण कॅमेरा समोर यायचं तर आपली कोळी पद्धतीची साडी यावीच म्हणून असं वाटलं की साडी घालून आणि आपलं सिंपल मेकअप असं हे करून रेसिपीज शूट करावं। नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे। पुढारी न्यूजच्या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आपण नवरात्रीमध्ये स्त्री शक्तीचा जागर करतो, स्त्रियांचा सन्मान करतो। आत्ताच्या काळातल्या स्त्रिया या अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जशा स्त्रिया अग्रेसर आपल्याला दिसत आहेत, तशाच सोशल मीडिया वापरण्यामध्ये सुद्धा त्या तितक्याच पुढे आहेत। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणून सुद्धा महिलांनी स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि याच इन्फ्लुएन्सर्स दुर्गांचा सन्मान करण्याचं पुढारी न्यूजने ठरवलं आणि त्यासाठीच आमचा हा विशेष उपक्रम आहे। आणि या उपक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत ती एका खास चेहऱ्याने। खरं तर हा चेहरा बघितल्यानंतर तुम्हाला वेगळी ओळख द्यायची गरज नाहीये, कारण हातात मासे घेऊन गाणं गात आपल्या व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या किंवा मग आई आज काय स्पेशल आहे असं आपल्या मुलाने विचारल्यानंतर आजच्या विशेष रेसिपी बद्दल त्याला सांगणाऱ्या आणि रेसिपी आपल्याला करून दाखवणाऱ्या स्नेहा प्रशांत काळोख आज आपल्या सोबत आहेत। नमस्कार आणि खूप खूप स्वागत तुमचं। नमस्कार, थँक्यू। आपण बोलायला सुरुवात करूया। म्हणजे तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघतो, त्याच्यामधले रेसिपीज आम्ही बघतो, उत्सुकता तर असते, पण आधी तुमच्याविषयी सांगा, कारण आम्ही रेसिपी बद्दल आता बघितलेलं ऐकलेलं आहे, पण आम्हाला तुमच्याविषयी जाणून घ्यायचंय। मी स्नेहा प्रशांत काळोख, माझं शिक्षण झालंय M.Com अकाउंटिंग अँड फायनान्स मध्ये। माझं मूळचं गाव आहे डोलगर कोळीवाडा, पण मी माझं सासर आहे वरळी कोळीवाडा। रेसिपीज बद्दल सांगायला गेलं तर सुरुवातीला तर मी जॉब करत होती। जसं माझा मुलगा झाला, डिलिव्हरी झाली, नंतर माझा जॉब पण सोडला आणि त्यानंतर इंटरेस्ट रेसिपी बनवण्यामध्ये आणि घरातल्यांना ती आवडते की नाही त्यामध्ये माझा खूप इंटरेस्ट होता। नवीन नवीन रेसिपीज कसं बनवायचं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव असतो ना की छान बनवलंस, हे एक वर्ड ऐकण्यासाठी मला खूप आतुरता असायची। तर नंतर असं वाटलं की आपण पण रेसिपीज बनवावं, तर मग असंच रॅन्डमली मी एक रेसिपीज बनवली, लोकांना खूप आवडली आणि नंतर हळूहळू अशाच रेसिपीज बनवत गेली। नंतर माझी बॉम्बे डक रोल ही रेसिपी होती, ती एकदम व्हायरल गेली। 2-3 दिवसामध्ये माझी 10 मिलियनच्या वरती गेली ती व्हिडिओ। आणि नंतर मग अजून इंटरेस्ट वाटायला लागला की आपण पण काहीतरी करू शकतो, सोशल मीडियाचा वापर करून आपण पण चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आपल्या कोळी पद्धतीतल्या रेसिपीज आणू शकतो। बरोबर। आता तुम्ही म्हणालात की एक रेसिपी होती, एक व्हिडिओ होता जो अगदी म्हणजे लाखोंच्या पुढे बघितला गेला। तुमच्या अकाउंटवर फॉलोअर्स त्याचे रिफ्लेक्ट होण्यामध्ये पण निश्चित त्याचा चांगला परिणाम झाला असेल। ती रेसिपी कुठली, अगदी थोडक्यात आम्हाला रेसिपी विषयी सांगा। बॉम्बे डक रोल बद्दल। बॉम्बे डक रोल, बोंबील, जे आपण कोळी भाषेतच बोलतो बोंबील जे होते, ते त्यामध्ये स्टफिंग होतं प्रॉन्सचं आणि त्याचा रोल करून घेतला होता। जे ज्यामध्ये मसाले, आमचे कोळी मसाले, बरेच मसाले होते, त्याच्यामध्ये आम्ही जी ग्रेव्ही बनवली होती प्रॉन्सची, थिक ग्रेव्ही, ती आम्ही बोंबीलच्या रोलमध्ये घातली आणि ते बोंबीलला आम्ही कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं कोटिंग लावलं आणि ते डीप फ्राय करून घेतलं आणि ते वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे बॉम्बे डक रोल तयार झाले होते। माझ्या मुलाचा व्हिडिओ बघा, त्याला खूप आवडले, इव्हन त्याने 2 की 3 आरामात संपवले त्यावेळी। आता जसं तुम्ही म्हणालात की मुलाला व्हिडिओ आवडतायत, पण तुम्ही आधी उल्लेख केलात की घरच्यांना छान छान रेसिपी खाऊ घालायला आवडत होतं। घरच्यांना कुठल्या कुठल्या रेसिपी आवडतात तुमच्या हातच्या? मोस्टली नॉनव्हेजच, फिश रेसिपी, पॉम्फ्रेट, स्टफ पॉम्फ्रेट, पुन्हा चिकनची थिक ग्रेव्ही, पुन्हा ग्रीन चिकन, मटनची ग्रेव्ही, असं खूप आवडतं। व्हेज मध्ये पण पनीर रेसिपीज, पुन्हा आपल्या वालाची भाजी, आपल्या कोळी भाषेमध्ये ती तर वालाची भाजी, हो, अशा बऱ्याच रेसिपीज आहेत त्या खूप आवडतात। इव्हन स्टार्टर पण खूप आवडतं। रेसिपीज बद्दल तर आता तुम्ही सांगितलं, म्हणजे
तुमच्या रेसिपीज वेगळ्या आहेत, हा, त्याच्यात एखादी स्टेप अशी असते, तुमची टिप अशी असते की जी काहीतरी त्या गोष्टीला चव देणारी असते, आणि त्यामुळेच आता फॉलोअर्स तुमच्याकडे एवढे आकृष्ट झालेले आहेत. लाखोंनी फॉलोअर्स आहेत. युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे आहे. पण या सगळ्यामध्ये सोशल मीडिया वापरावा, म्हणजे मोबाईल सगळ्यांच्या हातात आहे, फेसबुक आणि इंस्टाग्रामचं अकाउंट सगळ्यांचं आहे, पण त्याच्यावर आपण हा असा कंटेंट द्यावा आणि त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद येईल, असं का वाटलं? असं वाटलं की आपल्या म्हणजे कोळी पद्धतीतल्या रेसिपीज प्रत्येक घरामध्ये पोचाव्या, आणि त्यांनी पण जशी आमच्या घरामध्ये प्रत्येकाला वाटतं की छान बनवलं, तशी त्यांच्या पण घरामध्ये प्रत्येक स्त्रीला वाटत असेल ना की रेसिपी छान बनवली बनवलेली मला असा हे मिळावं. तर मला पण असं वाटलं की माझी रेसिपीच प्रत्येक घरामध्ये गेली जाईल. अगदी, म्हणजे तुमच्या घरचे जसे रेसिपी छान झाली म्हणतात, तसं इतरांच्याही घरात त्यांना ऐकायला मिळावं की ही छान झाली. हा फार छान विचार आहे. पुढचं असं विचारायचं होतं की सोशल मीडियावर तुम्ही व्हिडिओज तर तुमच्या पोस्ट होतात, पण त्या शूट करणं, त्याच्यासाठीचा लाईट मॅनेज करणं, त्या शूट झाल्यानंतर एडिट करणं, त्याच्यासाठीचा बॅकग्राऊंड म्युझिक वापरणं, या सगळ्या गोष्टींसाठी तांत्रिक गोष्टींचं पण ज्ञान हवं. हे सगळं तुम्ही नव्याने शिकून घेतलं की आधीपासून त्याची पण आवड आहे? आधीपासून नव्हती. हे सगळं मी शिकून घेतलं. एडिटिंग कसं करायचं, व्हिडिओ शूट कसं करायचं, त्याला कुठलं ट्रेनिंग मध्ये कुठलं सॉन्ग आहे ते बघायचं. बघायला गेलं तर रेसिपीज ही वेळ नाही लागत रेसिपी बनवायला, पण ते शूट करून ती प्रत्येक म्हणजे सेट करा, कॅमेरा सेट करा, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. इव्हन मी सकाळी स्टार्ट करते ती म्हणजे मला संध्याकाळ होते ती शूट वगैरे करतापर्यंत, तेवढा वेळ जातो त्यामध्ये. पण मग ह्या सगळ्यामध्ये कधीतरी गडबड होते का, फसते का, म्हणजे तेल उडालं, पाणी सांडलं वगैरे अशा गोष्टी होतं? बरं, मग ह्या अशा वेळेला संताप होतो की संयमाने सांभाळता? नाही, बोलतात ना रेसिपी आवड आहे ना, मग त्यामध्ये कंटाळा कधी येत नाही. कंटाळा येत नाही आणि रागही येत नाही. एखादी गोष्ट बिघडली तरी पुन्हा दुरुस्त करायचीच आहे. बरं, या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा, म्हणजे त्यांना छान खायला मिळतं ही चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्ही व्हिडिओ शूट करणं किंवा त्या पोस्ट करणं, या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणालात सकाळी सुरू करते, कधीतरी संध्याकाळ होते, हा सगळा वेळ तुम्हाला यासाठी द्यावा लागतो. तुमचा हा छंद आहे असं आपण म्हणूया, आणि तो जोपासण्यासाठी विशेषतः तुम्ही वेगळा वेळ देता. घरच्यांचा याचा कसा पाठिंबा आहे यासाठी? माझे मिस्टर प्रशांत काळो, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. कधी जे ऑफिसला नाही गेले आणि घरी असले तर मला मदत करतात ते. बरं, आणि मदत खाण्याची फक्त की नाही, बाकीची मदत पण करतात. काय कुठली गोष्ट हवी असेल तर ती पण आणून देतात. इव्हन मला काय पाहिजे असेल इलेक्ट्रिकल थिंग्स ते पण मला देतात. ते सगळं त्यांनी कुठल्या गोष्टीची कमी नाही केली. बरं, हा उत्तम पाठिंबा असल्यामुळे पण अर्थात गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. फॉलोअर्सचा मुद्दा आता आपण घेऊया. फॉलोअर्स बद्दल बोलायचं झालं तर लाखोनी फॉलोअर्स आहेत, तुम्हाला असंख्य मेसेजेस येत असतील, व्ह्यूज आहेत, लाईक्स आहेत, कमेंट्स आहेत, हे सगळं येतं. कमेंट्स वाचून काय वाटतं नेमकी, म्हणजे रेसिपी बद्दल पण असतंच, पण तुम्ही एकट्या समर्थपणे हे सगळं करताय, याच्याविषयीच्या काही कमेंट्स असतात, त्या वाचून कसं वाटतं? एक इन्फ्लुएन्सर म्हणून लोक आपल्याला ओळखतात, याविषयी कसं वाटतं? बरं वाटतं. कुठे बाहेर गेलो तर लगेच बोलतात की तुम्हीच त्या व्हिडिओज बनवताना. इव्हन मी गावातून जरी फेरी मारली तरी बोलतात की तुम्हीच त्या व्हिडिओ बनवताना. तर हे ऐकून खूप बरं वाटतं की लोकांसमोर आपल्या व्हिडिओ जातात, रेसिपीज जातात, आणि काही काही चांगल्या पण रेसिपीज असतात. व्हिडिओ कमेंट असतात की छान झाली, तुम्ही छान बनवलं, सिंपल एकदम बनवलं आणि आम्हाला कळालं पण, अशा पण कमेंट्स असतात. आणि मग तुमच्या रेसिपी बनवून त्या कशा झाल्या होत्या किंवा फसल्या का, किंवा याबद्दलच्या पण कमेंट्स असतात, तसे काही मेसेज येतात फॉलोअर्स? नाही, असे काही अजून मेसेज नाही आले मला. आणि हा एक मेसेज आला होता की चांगली झाली होती, मी ट्राय केली. त्यांनी माझी नॉनव्हेजची रेसिपी बघितली आणि व्हेज मध्ये ट्राय केली, ते बोलले खूप छान झाली, असं पण मेसेज आला होता. म्हणजे त्यांचं पण वेगळं काहीतरी आहे त्याचं व्हेरिएशन. बरं, आता जसं तुम्ही म्हणालात की रेसिपी ट्राय करून ती कशी झाली हे सांगितलं, हे तर छानच आहे, पण एरवी तुम्ही सगळ्यांना रेसिपी सांगता. कोणी फॉलोअर असं सापडलाय का की ज्याने तुम्हाला फरमाईश केली असेल, तुम्हाला एखादी टिप सांगितली असेल? म्हणजे असं बोलतात ते की तुम्ही ह्या रेसिपीज म्हणजे त्यांच्या आवडीची रेसिपीज शेअर करा, असं वगैरे सांगतात मला. मेसेजेस येतात. मग ह्याच्यामध्ये फिशच्या रेसिपी जास्त असतात? फिश, व्हेजिटेबल्स पण असतात. अच्छा, व्हेजच्या पण रेसिपीज असतात खूप साऱ्या. आता तुम्ही छान छान व्हिडिओ बनवता, छान छान रेसिपी बनवता, घरच्यांना आवडतात, फॉलोअर्सनाही आवडतात. तुम्हाला काय आवडतं? तुम्ही काय आवडीने खाता? तुमच्याच हातचं तुम्हाला काय आवडतं? माझ्याच हातचं मला फिश खूप आवडतं. पापलेट, भरलेला पापलेट मला खूप आवडतो. पुन्हा बोंबिलचा रस्सा पण मला खूप आवडतो, आणि मटनची ग्रेव्ही पण खूप आवडते.
ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीच बनवलेल्या हो. तुमच्या हातच्या तुम्हाला आवडतात. आवडतं. रेसिपी बनवणारे खूप चॅनल आहे, म्हणजे तुम्ही हो, सुद्धा हो, ते हो, बघितले हो, असतील हो, हो. फेसबुक, नाही, मी इंस्टा, बघितलंय. सगळीकडे तर याच्यामध्ये आपलं पेज, आपलं चॅनल हे वेगळं ठरावं याच्यासाठी काय प्रयत्न केले? मुळात ते वेगळं ठरावं असं का वाटलं, आणि मग त्याच्यासाठी कुठल्या वेगळ्या युक्त्या तुम्ही वापरल्यात की आपलं वेगळं दिसलं पाहिजे ह्याच्यात? ह्यामध्ये सुरुवातीला तर मी ते गाणं बोलले की याच्यामध्ये वेगळं असावं, स्वतःची कोळी पद्धत आणि कोळी असल्याचं आपण कोळी आहोत एखादं आमच्यासाठी सादर कराल का, की कसं तुम्ही व्हिडिओची सुरुवात कशी करता त्याच्यासाठी? आता समजा माझ्याकडे फिश आहे, बोंबील, तर असं समजा फिश आहे माझ्याकडे, तर मी हातात पकडून असं बोलतो, मी हाय कोळी सोळीला डोली ग मुंबईच्या किनारी, अगं मातील कोली हल्ल्यान गोली ग चल जा बाजारी, असं एवढं बोलते आणि मग रेसिपीची स्टार्ट करते. बर. आणि आताच्या सध्याचा व्हिडिओ आम्ही बघतो इंस्टाग्रामवर वगैरे, ज्याच्यामध्ये एका लहान मुलाचा आवाज येतो जो म्हणतो की आई काय बनवलंय आज खास, त्याचं काय असतं? म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या बनवण्यामध्ये त्याचा कसा सहभाग असतो? त्याला स्टार्टर्स आणि फिशवालं खूप आवडतं. त्याला असं वाटतं की माझी आई कधी चांगलं बनवेल आणि मला कधी खायला देईल. जेव्हाही मी रेसिपी स्टार्ट करते, मी सेटिंग स्टार्ट करते रेसिपीची, तर मला नेहमी तो एक प्रश्न विचारतो, आई आज काय बनवणार आहेस? जोपर्यंत मी ते बनवत नाही तोपर्यंत माझ्याकडे ते प्रश्न चालूच असतात, आई आज काय बनवणार आहेस, आई आज काय बनवणार आहेस. त्याच्यामुळे मला पण असं वाटलं की हा असं विचारतोय तर आपण नवीन कंटेंट सुरू करावं, म्हणून त्यामुळे ही सुरुवात त्यातून सुचलं. बर. चुलीवरचं जेवण म्हणजे आता थोडासा ट्रेंड म्हणून, फॅड म्हणून पण अनेक ठिकाणी सुरू झालं, म्हणजे तो चहा पण चुलीवर इथपर्यंत सगळं आलेलं आहे. तर ही चुलीवर जेवण बनवण्याची जी काही पद्धत आहे किंवा तुम्ही पाटा वरवंट्यावर वाटण करता, ह्या ज्या जुन्या गोष्टी जपून ठेवाव्याशा वाटल्या, त्याच्या मागे काही कारण होतं? नाही, म्हणजे अजूनही मी करते आणि मी लहानपणापासून करते. जेव्हा मी 5वी किंवा 6वीला असेल तेव्हा मी आमची कोळी पद्धतीतली थापायची भाकरी आहे, तेव्हापासून मला ती भाकरी येते. आणि लहानपणापासून पाट्या आणि वरवंट्यावरच जेवण केलेलं आहे, कारण आईला आमच्या नाही आवडायचं, त्यामुळे मी त्याच्यावरच केलंय. आणि चुलीवरचं जेवण असायचं, लहानपणापासूनच आम्ही ते करतोय. आता गॅस वगैरे आले, पण लहानपणापासून तेच जेवण. इव्हन आम्हाला लाडू वगैरे करायचे असेल ती पण आमच्याकडे उखलीवर करायचे, उखळीवर आम्ही कुटायचो आणि ते तांदळाचे लाडू वगैरे करायचो. अच्छा. म्हणजे लहानपणापासूनच ती सवय आहे. बरं. पण मग आता लहानपणापासून पाटावरवंट किंवा उखळ वापरणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, रेसिपीज तर पारंपरिक असतील, आईने शिकवलेल्या किंवा इतर सगळ्या घरातल्या ज्येष्ठ महिलांनी शिकवलेल्या. तुमच्या अशा नवीन रेसिपीज कुठल्या कुठल्या तुम्ही आतापर्यंत ट्राय केल्यात, आणि फॉलोअर्स कडून त्याच्यापैकी कशाला जास्त रिस्पॉन्स येतो? म्हणजे तुमच्या इनोव्हेटिव्ह नवीन असलेल्या रेसिपीला की जुन्या कुठल्या दाखवलेल्या रेसिपीला? दोन्ही पण. पारंपरिक दाखवल्या त्यांना पण, जर समजा ऋषीची भाजी ही पारंपरिक आहे, त्याला पण रिस्पॉन्स चांगला आला. अळूचं फटफट, त्याला पण छान रिस्पॉन्स आला. इव्हन मी जे पप बनवतात ओव्हन मध्ये, ते मी घरी बनवले. त्याला आणि चिकन पप बनवले आणि त्याला पण खूप छान असा रिस्पॉन्स आला, ओव्हनचा न वापर करता. छान असे क्रिस्पी वगैरे झाले होते आणि लेयर्स पण मस्त आले होते, तर ते पण त्यांना आवडलं की ओव्हनचा न वापर करता तुम्ही बनवलं. बरं, याआधी कॅमेरा समोर जाणं किंवा माईकवर बोलणं किंवा एखादी गोष्ट सादर करणं, म्हणजे सादरीकरण आपण म्हणतो, स्टेज फोबिया अनेकांना असतो, असं कधी आधी होतं? म्हणजे आता तुम्ही जितक्या आत्मविश्वासाने तुमच्या रेसिपीज शूट करता, त्याच्यामध्ये बोलता, किंवा आता आपण जेव्हा बोलतोय, हा सगळा आत्मविश्वास आधीपासून आहे की आता ह्या सगळ्या? आता सगळं हे चालू केलं तेव्हापासून. सुरुवातीला एवढा कॉन्फिडन्स पण नव्हता. जसं व्हिडिओज रेसिपीज बनवत गेली, त्या कॅमेरा समोर बोलत गेली, तसा आत्मविश्वास वाढत गेला. आणखी काय बदल आहे? म्हणजे आत्मविश्वासाचा एक मुद्दा झाला, आणखी तुम्हाला काय बदल वाटतो? तुमचं आधीच आयुष्य जेव्हा तुम्ही नोकरी करत होता, मगाशी तुम्ही म्हणाला, तर नोकरी करणं असेल किंवा घरातलं सगळं सांभाळणं असेल, आधी तुम्ही लग्न समारंभांना आणि वाढदिवसांना जातच असाल, आता काय फरक वाटतो? आता ते फरक पडते. लग्नामध्ये गेले तरी पण मला माझे फोटो काढले जातात, तुमच्यासोबत फोटो काढले जातात. इव्हन मी वाढदिवसाला गेली, कोणाच्या एंगेजमेंटला गेली, तरी सुद्धा बोलतात मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय, मग नंतर बोलतात तुम्हीच त्या रेसिपीज करता का? मग आता कसं वाटतं? म्हणजे आता सेलिब्रिटीचा फील आहे? हो. आणि मग घरच्यांच्या ह्या सगळ्या संदर्भात काय रिएक्शन्स असतात? म्हणजे तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत कुठे ना कुठे बाहेर गेला असाल, तुमच्या नातेवाईकांमध्येच गेला असाल, पण आता तुम्हाला एक तुमची अशी वेगळी ओळख आहे, म्हणजे तुम्ही कोणाची तरी मुलगी आहात, कोणाची तरी पत्नी आहात, याच बरोबरीनं कुणाची तरी आई आहात, याच बरोबरीनं
तुमची अशी एक वेगळी ओळख आता निर्माण झाली, हो. त्याच्याविषयी कसं वाटतं? समाधान वाटतं? मला समाधान तर वाटतंच. असं वाटते कष्ट केल्याची फळ मिळाले आहेत. बरं. एवढे मेहनतीने आपण रेसिपीज बनवतो, लोकांसमोर घेऊन येतो, त्याचे फळ मिळाले असं वाटते मला. बरं, आता रेसिपीजचा आपण पुन्हा एकदा बोलतच होतो. आतापर्यंत घरातल्या ज्येष्ठ महिलांनी, म्हणजे आपण आईने म्हणूया किंवा इतर गोष्टींनी तुम्हाला शिकवलेल्या रेसिपीज तुम्ही बनवल्या, काही तुमच्या तुम्ही नवीन काहीतरी ट्राय केलं असेल, यापुढे कशात काही इनोव्हेशन करायचं, काहीतरी संशोधन करायचं, एखाद्या विशिष्ट गोष्टीत अजून काहीतरी नवीन मला करून बघायचं, असं काही डोक्यात आहे? हो, नेहमी असतं फिश मध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह बनावा. जे हॉटेलमध्ये भेटते ते आपल्या घरगुती साहित्यामधून कसं नवीन तयार करता येईल, हे माझा खूप म्हणजे माझा प्रयत्न खूप असतो ह्यामध्ये, की आपण आपल्याच घरच्या साहित्यामधून काहीतरी नवीन कसं तयार करू शकतो, हे पण आहे. आणि मला ना मसाला पण घेऊन यायचा आहे. बरं. स्वतःचा कोळी मसाला. अच्छा, म्हणजे तुम्ही जो तुमच्या पाककृतीमध्ये वापरता. कारण बऱ्याच जणांची कमेंट येतात की आम्हाला कोळी मसाला द्या, तर मी नक्की घेऊन येणार आहे कोळी मसाला. आणि हा मसाला 21 खड्या मसाल्यांपासून बनवलेला असतो. बरं. आणि 2-3 मिरच्या असतात, बेडगी मिरची, काश्मीरी मिरची, ह्याचा वापर केला जातो. अच्छा. आणि हा मसाला जर तुम्ही वापरलात ना, तर कशामध्ये गरम मसाला किंवा बाकीचे कुठलेच मसाले नाही घातले ना तरी सुद्धा चालेल. एकदम रुचकर जेवण होतं हा मसाला घातल्यावर. बरं. तर तो पण मसाला मला समोर आणायचा आहे. अच्छा, क्या बात आहे. म्हणजे तुमच्या रेसिपीच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या तर फॉलो होतीलच निश्चित, पण फॉलोअर्ससाठी मला वाटतं ही पण एक छान पर्वणी असेल की तुमच्या हातची चव ज्या मसाल्याची आहे ती आता घराघरात पोहोचण्याची शक्यता आहे. आता आपण असं म्हणूया की तुम्ही इन्फ्लुएन्सर्स कडून हळूहळू उद्योजिका होण्याकडे सुद्धा येत आहे. हा प्रवास कसा वाटतो? हे डोक्यात आलं कुठून की आपण हे करूया म्हणून? सगळ्यांच्या कमेंट्स येतात की तुम्ही ज्या रेसिपीज करताना, तुम्ही जी तुमच्या घरामध्ये जी चव निर्माण केली ती आम्हाला पण द्या. बरं. आणि मला असं वाटते की त्यांना पण मिळावी. बरं. मी जे रेसिपीज बनवते ते पण त्यांनी पण त्यांचा आस्वाद घ्यावा. ही फार छान गोष्ट आहे खरं तर. आपण म्हणूया की एखादी गोष्ट आपल्याला चांगली जमते, ती ज्या कारणामुळे जमते ते कारण सहसा सांगितलं जात नाही. आणि आता जर का एखादी पाककृती यशस्वी होण्यामागे मसाला ही जर गोष्ट असेल आणि ती जर तुम्ही इतक्या सहजरित्या इतरांनाही देऊ शकत असेल तर ही फार छान आणि महत्वाची गोष्ट असेल. आणि मला खात्री आहे की त्याला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळेल. पुन्हा एकदा आपण तुमच्या सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सर असण्याकडे येऊया. लोक आपल्याला फॉलो करतात, आपण जी कृती करतो ती लोक सुद्धा करून बघतात, फक्त रेसिपी नाही, इतरही बाबतीत. म्हणजे तुमचं साडी नेसणं असेल किंवा इतर गोष्टी असतील, पारंपरिक साज तुम्ही परिधान करता, तर ह्या सगळ्या गोष्टींविषयीचे तुमचे काही निर्णय हे आधीच ठाम होतात का तुम्ही की आपल्याला हे करायचंच आहे, किंवा वेगळे कपडे आपण वापरावेत, वेगळं काहीतरी मेकअप करावा, असं नाही वाटत? तुम्ही ज्या पद्धतीने आता आम्हाला दिसताय किंवा एरवी तुम्ही घरात जशा वागत असाल तसंच आपण राहायचं हे आधीच ठरवलेलं? नाही, आधीच नव्हतं ठरवलं. बरं. पण कॅमेरा समोर यायचं तर आपली कोळी पद्धतीची साडी हवीच, म्हणून असं वाटलं की साडी घालून आणि आपलं सिंपल मेकअप हे करून रेसिपीज शूट कराव्या. अच्छा, असं वाटलं एकदम. बरं. आता पुन्हा एकदा ना आपण मागच्या विषयाकडे, म्हणजे आपण मगाशी म्हटलो की एखादी रेसिपी समजा फसलीच, त्याचं काहीतरी गडबड झाली, तर अशा वेळेला ती सांभाळता कशी? म्हणजे झालंय का मुळात असं कधी की गडबडच झाली, म्हणजे सगळंच वाया गेलं? नाही, सगळं असं वाया नाही गेलंय. बरं. नॉर्मली होतं, जर कुठलं काय समजा पीठ थोडं पातळ झालं त्याच्यामध्ये थोडं एक्स्ट्रा ऍड करून आपण हे करू शकतो, म्हणजे रेसिपी पुन्हा आपण ती रिकव्हर करू शकतो. बरं. पण मग ह्या रेसिपीचे प्रयोग कोणावर होतात घरात? घरातल्यांच्या म्हणजे त्यांना छान खायला मिळतं याच्याबरोबर प्रयोग होणं. सुरुवातीला मी करून बघते की नक्की परफेक्ट होते की नाही ती, आणि नंतर कॅमेरा समोर आणते. बरं. आता तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात असं जसं आपण म्हटलं, या सगळ्याचं एक वलय सुद्धा तुम्हाला मिळालं. म्हणजे मगाशी जसं आपण म्हटलं की लोक येऊन फोटो काढतात तुमच्याबरोबर, ओळख देतात, त्या तुम्हीच आहात ना असं म्हणतात, त्याने छान वाटतं. पण कुठली जबाबदारी असंही वाटतं? म्हणजे कशाबद्दल? म्हणजे लोक तुमच्याकडे बघणार, तुम्हाला फॉलो करणार, तुम्ही केलेली कृती लोक करायचा प्रयत्न करतील, तर आपल्याकडून कुठली चुकीची गोष्ट जाऊ नये त्याच्यासाठी कोणती काळजी घेता का? नाही, म्हणजे मोस्टली अशी काही गरज येत नाही. बरं. बाहेर असताना पण मी नॉर्मली अशीच असते. ओके. त्यामुळे तुम्हाला बघितल्यानंतर सोशल मीडियावर ज्या स्नेहा काळोख आम्हाला पाहायला मिळतात तशाच पद्धतीने तुमच्या इथं बाकी आयुष्यात सुद्धा तुम्ही आहात. बरं, आता एक शेवटच्या आपल्या चर्चेकडे आपण येऊया. रेसिपीजचा मुद्दा जसा येतो तसाच चॅनल, पेज हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणं, आपले फॉलोअर्स वाढणं, ह्या सुद्धा गोष्टी गरजेच्या आहेत. सध्याच्या क्षणाला
पैसे देऊन सुद्धा ह्या गोष्टी करता येतात. म्हणजे पेजवर फॉलोअर्स आणणं आणि मग त्या तुमच्या रिॲक्शन्स म्हणजे त्याच्यावरच्या कमेंट्स वाढवणं, लाईक्स वाढवणं. तर या सगळ्या गोष्टींबाबत तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली मला हे काय माहितच नव्हतं, तुमच्याकडून मला आता कळालं. बरं. आणि असं माझ्या बाबतीत तर असं कधी घडलं नाही. मी मेहनत करते आणि मेहनतीने ते माझे रेसिपीज आवडल्यावर ते मला फॉलो करतात. बरं, अगदी बरं. इन्फ्लुएन्सर म्हणून आता जेव्हा तुम्ही काम करता, एक शेवटचा फक्त प्रश्न, तर त्यावेळेला लोकांनी तुम्हाला लाईक करावं किंवा तुमच्या रेसिपीज लाईक कराव्या याच्यासाठी आता या पुढे पेजवर काय नवीन करायचा विचार आहे? म्हणजे मगाशी जसं तुम्ही म्हणालात, आपण जेव्हा चर्चा करत होतो की चुलीचा मुद्दा आला किंवा पाटावरवंटा तुम्ही आवर्जून वापरता, त्या बाबतीत तुम्ही ठाम आहात. तर असं काही आता नवीन अजून पाहायला मिळणार का चॅनलवर? जसा मसाल्याचा उल्लेख झाला, अजून काही नवीन करायचं डोक्यात आहे का? कुठल्या नवीन रेसिपीज बघायला मिळणार? हा, नवीन रेसिपीज मोस्टली मी फिशच्या खूप रेसिपीज अपलोड केल्यात. आता व्हेज मध्ये पण नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचा विचार आहे माझा. बर, मग ते आपण त्यांच्यासमोर नक्की येतील. अगदी अगदी. आतापर्यंत तुम्ही घरात ज्या रेसिपी बनवत होता, तुमचे घरचे जे कौतुक करत होते, ते आता सोशल मीडियावर आलेले आहेत. सोशल मीडियावरून सुद्धा तुम्हाला तितक्याच रिॲक्शन येतात. एकंदरीत एक शेवटची फक्त तुमची याबाबतची प्रतिक्रिया, की अजून आपण म्हणूया की साधारण वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष झालं असेल तुम्ही या सगळ्या प्रवासात आहात. त्या आधीचं तुमचं आयुष्य, म्हणजे त्या आधीच्या स्नेहा काळोख आणि आताच्या स्नेहा काळोख, काय नेमका फरक आहे? खूप फरक आहे. सुरुवातीला तर म्हणजे गावात तर मी नवीनच आहे, त्यामुळे मला कोण ओळखत पण नव्हते. आता त्या सोशल मीडियाच्या थ्रू मला खूप जण ओळखतात. आणि असं बाहेर फिरताना पण बरं वाटतं की आपल्या रेसिपीज लोक बघतात, आपल्याला एवढा रिस्पॉन्स चांगला देतात, हे ऐकून पण बरं वाटतं. आणि त्यामध्ये त्या स्नेहा काळोखमध्ये आणि ह्या स्नेहा काळोखमध्ये खूप फरक आहे. आता म्हणजे घरी असून मी माझ्या मुलाला पण सांभाळू शकते, इव्हन मी माझ्या रेसिपीज पण लोकांसमोर आणते, स्वतः काहीतरी करू शकते. हा आत्मविश्वास आता निर्माण झालेला आहे 100%. आणि तुमचे व्हिडिओ बघून आणि आता मला वाटतं ही मुलाखत बघून सुद्धा अनेकींना हा आत्मविश्वास वाटेल की आपणही काहीतरी करू शकतो. आणि मला वाटतं ज्यांना जेवण बनवायची आवड नसेल किंवा कंटाळा असेल, तर अशांना सुद्धा गंमत वाटत असेल तुमचा व्हिडिओ बघून, त्याच्याविषयीची एक वेगळी एक्साइटमेंट वाटत असेल, त्या निमित्ताने कदाचित जेवण बनवण्याची आणि वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायची सुरुवात सुद्धा होत असेल. मला वाटतं हे सुद्धा तुमच्या पदरात पडणारं पुण्य आहे असं आपण म्हणूया, की तुमच्याकडे असलेलं जे काही छान आहे, संचित आहे, ते तुम्ही पुढे देऊ इच्छिता. आणि त्याच्यासाठी सोशल मीडिया सारखा हा इतका उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे, तुम्ही तो तितका समर्थपणे वापरताय, यासाठी सुद्धा पुढारी न्यूजच्या सगळ्या परिवाराकडून तुमचं खूप खूप कौतुक. धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी इतकं छान बोललात, गप्पा मारल्यात. आणि आतापर्यंत फक्त तुमच्या सोशल मीडिया पेज आणि रेसिपी बद्दल आम्हाला माहित होतं, पण आज तुमच्याविषयी, तुमच्या घरच्यांविषयी सुद्धा आम्हाला ऐकायला मिळालं. त्याविषयी तुम्ही इतकं छान आमच्याशी बोललात, त्याच्यासाठी खरंच खूप खूप आभार. धन्यवाद. तर आपण बोलत होतो स्नेहा काळोख यांच्याशी. स्वाद कोळीवाड्याचं असं त्यांच्या पेजचं नाव आहे आणि अनेक पाककृती त्यांच्या माशांविषयीच्या किंवा इतरही सगळ्या गोष्टींच्या तुम्हाला त्यांच्या पेजवर पाहायला मिळतातच. चेहरा आतापर्यंत ओळखीचा होता, पण मला वाटतं त्यांच्या पाककृतीविषयी जसं आपण जाणून घेत होतो, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही कदाचित ट्राय केल्या असतील, त्याच्या व्यतिरिक्त आजच्या मुलाखतीमध्ये त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या एकंदरीत या सगळ्या रेसिपीजच्या प्रवासाविषयी आणि मुख्य म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून समर्थपणे एकटीने उभं राहण्याविषयी, त्यांच्या या सगळ्या प्रवासाविषयी आपण त्यांच्याशी बोललो. धन्यवाद.